भेटलेली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी एकनाथजी शिंदे असेल अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो। तर मित्रांनो, सरकारने शब्द दिला आहे की 30 जून 2026च्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही। राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी अखेर सरकारच्या माध्यमातून समोर आल्याचे कळते। बच्चू कडू साहेबांनी काढलेल्या कर्जमाफीबद्दल आंदोलनाला या ठिकाणी यश आल्याचे पाहायला मिळते। सरकारने 2026च्या आत कर्जमाफी करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तारीख जाहीर करून टाकल्या आहेत। शेतकऱ्यांचा आनंदाचा निर्णय आहे, परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक गैरसमज निर्माण होऊ लागला आहे की सरकारने 2 लाखाची कर्जमाफी करणार की 3 लाखांची कर्जमाफी करणार का। सगळे सरसकट जेवढे काय आहे 2017 पासून 2025 पर्यंतची शेती पिकासाठी काढलेले कर्ज तेवढे सगळे माफ होणार। या ठिकाणी 50,000ची फक्त कर्जमाफी होणार। नेमकं कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार हे तुम्हाला सर्व सांगितले जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या काल झालेल्या बैठकीमध्ये स्वतः अजित पवार आणि त्यामध्ये कर्जमाफी केलेल्या 10 बँकांची नावे सांगितले आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये नेमकं किती लाखांचं कर्जमाफी होणार आहे याचे अपडेट या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आले आहे। जर तुम्ही गेल्या 4-5 वर्षापासून बच्चू कडू साहेबांनी जे शेतकऱ्यांचे नेते आहेत त्यांनी काढलेल्या मोर्चाला अखेर यश पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफी तारीख जाहीर केल्याचे 30 जून 2026च्या आत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे ठरवलं आहे। मग आता कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात आले आहे, कारण शेतकऱ्यांसाठी अतिशय गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे। म्हणजे सरकार आता फक्त या बँकांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी करणार आहे। या ठिकाणी ठरवले 10 बँकेमध्ये जर तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फायदा होणार आहे। बाकीच्या बँकांची कर्ज माफ करण्यात येणार नाही असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगितले आहे। मग त्या कोणत्या जिल्ह्यात कोणती बँक आहे ते तुम्ही व्हिडिओच्या तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत की यापुढे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती कर्जमाफी होणार आहे। बीड जिल्हा, भंडारा जिल्हा, बुलढाणा, जळगाव, जालना, कोल्हापूर, नंदुरबार, नाशिक, नागपूर, रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यातील कर्जमाफी होणार आहे। व कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकांमध्ये कर्जमाफी होणार आहे ते पाहूया। तर त्यामध्ये बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि महाराष्ट्र ग्रामीण बँका यासारख्या प्रमुख बँकांचा समावेश आहे। तर तुम्ही कोणत्या बँकेमध्ये कार्ड काढले आहे त्याच्यावर तुम्हाला पैसे भेटणार आहेत। तर आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना या जिल्ह्यामध्ये दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळतोय। कर्जमाफी किती होणार ते बघूया चला। परंतु सरकारने 1.5 लाख दिला आहे, त्यामुळे 1.5 लाखाच्या ज्या शेती पिकाचे कर्ज काढले आहे तिथपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफीचा फायदा आता होणार आहे। 1.5 लाखाच्या वरती जर तुम्ही कर्ज काढला असेल तर स्वतः भरावा लागणार आहे। 1.5 लाख रुपये कर्जमाफी शेतकऱ्यांची होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा, जेणेकरून फार्मर ID काढून तुम्ही नक्कीच कर्जमाफी 30 जूनच्या आत